आम्हाला संबोधित करावं। नमस्कार। विधिमंडळाच्या सर्व समित्यांच्या एकत्रित उद्घाटन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे यापूर्वी आपल्याबरोबर होते, आत्ताच ते काही कामानिमित्त त्यांना निघायला लागलं असे आपले सभापती श्री राम शिंदे साहेब, उपाध्यक्ष वनसोडे साहेब, उपसभापती नीलम गोरेताई, माननीय मंत्री आशीष जायसवाल जी, आदरणीय वडेट्टीवार साहेब, विधिमंडळाचे आमचे मंत्री श्री आशीष जायसवाल जी, विधिमंडळाचे सचिव श्री भोळे, सर्व उपस्थित आमदार महोदय, आजी माजी आमदार, सर्वप्रथम मी नवनियुक्त आपले जे समिती प्रमुख आहेत आणि समिती सदस्य आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। ज्या क्षणाची आतुरतेने वाट आपण सर्वजण पाहत होतात आणि आपल्यापेक्षा जास्त आतुरतेने मी ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आज साकारण्यात येत आहे। त्याचं कारण एवढंच आहे की ह्या विधानसभेत 288 आमदार आहेत, 78 आमदार पहिल्या टर्मचे आहेत। सातत्याने प्रत्येकाला असं वाटत होतं की मला बोलायची संधी प्राप्त व्हावी, परंतु आपल्या सर्वांनाच माहीत आहे सगळ्यांनाच प्रत्येक वेळेला बोलायची संधी देता येत नव्हती। त्यामुळे अध्यक्षाची परिस्थिती काय असते याची आपल्या सर्वांनाच जाणीव आहे। परंतु आता समित्या गठीत झाल्यामुळे विधिमंडळाचं कामकाज हे समितीमार्फतही करण्याची संधी आपल्या सर्वांना उपलब्ध होणार आहे आणि निश्चितपणे संसदीय कामकाज जे असतं, लेजिस्लेटिव्ह वर्क जे असतं ते ह्या समितींच्या मार्फत आपण सर्वजण योग्यरित्या सहभाग घेऊ शकाल आणि आपापलं मत आणि भूमिका स्पष्टपणे या समितीच्या कामकाजामार्फत व्यक्त करू शकाल अशी मला पूर्ण अपेक्षा आहे आणि त्याबद्दल तुम्हा सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं, कमिटीज आर कन्सिडर्ड टू बी मिनी लेजिस्लेचर्स, म्हणजेच समिती ही एका अर्थाने आपल्या सभागृहाचं लघुरूप मानलं जातं आणि म्हणूनच या समितीचं महत्त्व काय आहे हे वेगळ्याने पटवून द्यायची आपल्याला गरज नाही। समित्यांबद्दल आदरणीय आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे, आपल्या संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं, इन डेमोक्रेसी एव्हरी डिसिजन मस्ट पास द टेस्ट ऑफ रिझन अँड कमिटीज आर द क्रुबिकल्स ऑफ दॅट टेस्ट। म्हणजेच ज्यांनी या देशाला संविधान दिलं त्यांना पण या समितीबद्दलचं महत्त्व त्यांनी अत्यंत थोडक्यात आणि योग्यरित्या सांगितलेलं आहे आणि ते लक्षात घेऊन या समित्या योग्यरित्या काम करतील याचा मला विश्वास आहे। आपण बघितलं असेल की अनेक वेळेला आपल्याला सभागृहात बोलायची संधी मिळत नाही, परंतु या समितींच्या ज्या बैठका होतात, त्या समितींचे जे कामकाज होतं त्याच्या माध्यमातून आता आपलं थेट मत सभागृहातही येऊ शकेल याची मला खात्री आहे। आपण बघितलं असेल की राज्याच्या एकूण कामकाजावरती नियंत्रण खऱ्या अर्थाने जर आपल्याला ठेवायचं असेल तर समित्यांचा रोल हा अत्यंत मोठा आहे। लोकलेखा समिती असेल, अंदाज समिती असेल, सार्वजनिक उपक्रम समिती असेल, अशा अनेक समित्या आहेत ज्यातून आपण अधिकाऱ्यांची साक्ष घेऊन, अधिकाऱ्यांकडनं जाब घेऊन नेमकी शासनाकडनं हिशोब घ्यायचं काम हे या समित्या करू शकतात आणि त्यामुळे या समित्यांमध्ये काम करत असताना आपण तत्पररित्या हे काम पार पाडाल याची पण मला संपूर्ण खात्री आहे। असं म्हटलं जातं की पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये ह्या ज्या पार्लमेंटरी कमिटीज आहेत, विधिमंडळाच्या ज्या समित्या आहेत, ह्या दे आर द सोल
ऑफ पार्लमेंटरी डेमोक्रेसी. संसदीय लोकशाहीवरती सामान्य माणसाचा विश्वास कायम ठेवणं आणि त्याला बळकट करणं ही जबाबदारी तुम्हा आम्हावरती आहे लोकप्रतिनिधी म्हणून. आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम करत असताना आपल्याला विश्वासाने ज्यांनी या सभागृहात पाठवलं आहे त्यांची अपेक्षा असते की संसदीय लोकशाहीला जपून त्याला पुढे नेण्याचं काम तुम्ही आम्ही करावं. आणि समित्यांच्या कामकाजामार्फत हे कार्य आपण पुढे करणार आहोत. आणि म्हणूनच तुम्हा सर्वांना परत एकदा मी शुभेच्छा देतो आणि आपल्याला आश्वासित करतो. इकडे काही वेळापूर्वी सीएम साहेब येण्यापूर्वी, उपमुख्यमंत्री महोदय येण्यापूर्वी वडेट्टीवार साहेबांनी जी विनंती केली आहे ती आवर्जून इकडे आपल्या दोघांसमोर मांडतो. कारण पुरवणी मागण्या आता येतील त्यावेळेला तुम्ही त्या संदर्भातली तरतूद निश्चित आम्हाला करून द्याल. त्यांनी इथे सांगितलं की आता समित्या तर तुम्ही स्थापन केल्यात, परंतु समित्यांना बाहेर जाऊन इतर देशांमध्ये, इतर राज्यांमध्ये काय चाललंय ही बघायची पण संधी तुम्ही द्या, अशी विनंती त्यांनी माझ्याकडे दिली. ती विनंती थेट आत्ताच तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करतो आणि त्या संदर्भातली तरतूद होईल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.